माझं गिमिक आहे आणि त्याचा मला आनंद आहे. पक्ष मला योग्य जबाबदारी देतो याच्यात समाधान आहे. पण आता हे नक्की आहे की पूनम महाजनांना तुम्ही तिकीट देणार नाही आहात? नाही, आमचं म्हणजे व्यक्तिगत माझंही मत आहे, पक्षात महाराष्ट्रातल्या सर्व नेतृत्वाचं हेच मत आहे. आम्ही ते मांडलंही आहे की पूनमताईंनी कामही केले, 10 वर्षात आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो आणि त्यांना उमेदवारी दिली तर ती आम्हाला आवडेल. पण अंतिम निर्णय हा महाराष्ट्राच्या कोर कमिटी आणि केंद्राची सीईसी हा निर्णय घेते, तो ते घेतील असं माझं मत आहे. आता अशी स्थिती आहे की मुंबईमध्ये कित्येक म्हणजे जवळपास निम्मे मतदारसंघ असे आहेत की जिथले तुमचे उमेदवार जाहीर झाले नाही आहेत महायुतीचे. तर इतकं उशीर करण्यामुळे जे नुकसान आहे तर त्याची तुम्ही मानसिक तयारी ठेवली आहे? बघा ना, मला मुळात आता मला सांगा, उत्तर मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार कुठे घोषित झाला? उत्तर मध्यमध्ये तो आज झाला. त्यामुळे आमच्याचकडनं उशीर झाला असं नाही. पण आता त्यांचे ऑलमोस्ट सगळे झाले नाही ना, अजूनही उत्तर मुंबई नाही झाला. उत्तर मुंबई सोडून बाकीचे झाले. पण तुमचे असं आहे की तुमचा दक्षिण मुंबईचा नाही झाला, उत्तर मध्यचा नाही झाला, उत्तर पश्चिमचा नाही झाला. तर हा जो विलंब आहे कुणाचाही असेल तर त्यांना नुकसान तर होत असेल. तुमच्या या मताशी मी सहमत आहे की थोडा आधी झाला असता तर फायदा झाला असता, त्याचा उपयोग झाला असता. पण कधी कधी चर्चेत एकमेकाला पक्ष म्हणून सुद्धा त्या ठिकाणी कन्व्हिन्स करण्यामध्ये कुठला पक्ष जिंकेल, मग कुठल्या पक्षातला कुठला उमेदवार जिंकेल, मग त्या पक्षाला कुठला दुसरा पक्ष नीट मदत करण्याची शक्यता जास्त आहे. या शक्यतांच्या पडताळणीला थोडा उशीर झाला. पण आमच्याकडे सगळ्यात मोठी स्ट्रेंथ जी आहे ना ती संघटना आहे की बूथ, पन्ना प्रमुख, शक्ती केंद्र, सुपर वॉरियर अशा वेगवेगळ्या स्तरावर असलेल्या संघटनेच्या बैठका, संघटनेला गरम करणं, संघटनेला धावायला लावणं, या सगळ्याचा अभ्यास आमचा उमेदवारासाठी थांबलेला नाहीये. तो सातत्याने चालू आहे. उमेदवार येत नसल्यामुळे या अभ्यासाला आम्ही टाळं लावलेलं नाहीये. पण याच्यामध्ये जर इतकी